हॅलो स्टुडंट, ॲनिमल ब्रीडिंग हा पॉईंट आपण या आधीच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलेला आहे. सो ॲनिमल ब्रीडिंग जे आहे याच्यामध्ये आपण ब्रीड म्हणजे काय आणि ब्रीडिंगचे मेन 2 टाईप जे आहेत ते आपण पाहिले. सो ब्रीड म्हणजे काय असतं? सो ग्रुप ऑफ ॲनिमल रिलेटेड बाय डिसेंट अँड सिमिलर इन मोस्ट कॅरेक्टर लाईक जनरल ॲपिअरन्स, फीचर, साईज, कन्फिगरेशन एक्सेट्रा आर सेड टू बिलॉंग टू अ ब्रीड. सो ब्रीड म्हणजे काय तर ॲनिमलचा ग्रुप आहे. सो बघा या ठिकाणी दिलेलं आहे, ब्रीड इज ए ग्रुप ऑफ ॲनिमल्स रिलेटेड बाय डिसेंट ॲनिमल सिमिलर इन मोस्ट कॅरेक्टर. ओके, सिमिलर इन मोस्ट कॅरेक्टर लाईक जनरल ॲपिअरन्स, फीचर, साईज, कन्फिगरेशन एक्सेट्रा आर सेड टू बिलॉंग टू अ ब्रीड. सो अशा ॲनिमलचा ग्रुप जे त्यांच्या रिलेटेड असतात एकमेकांशी, त्यांचे जे पॅरेंट्स असतील आणि त्यांचे पॅरेंट्स, तर या पॅरेंट्सच्या याच्यामध्ये ते रिलेटेड असतात. त्यांचे कॅरेक्टर, जनरल ॲपिअरन्स, फीचर, साईज, कन्फिगरेशन याच्यामध्येही हे रिलेटेड ऑर्गॅनिझम असतात. सो अशा रिलेटेड ऑर्गॅनिझमना आपण ब्रीड असं म्हणतो. नेक्स्ट, व्हेन ब्रीडिंग इज बिटवीन ॲनिमल ऑफ सेम ब्रीड इट इज कॉल्ड ॲज इनब्रीडिंग अँड व्हाईल क्रॉसेस बिटवीन डिफरंट ब्रीड आर कॉल्ड आउटब्रीडिंग. जेव्हा एकाच ब्रीडच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग केलं जातं तेव्हा त्याला इनब्रीडिंग असं म्हटलं जातं, आणि जेव्हा वेगवेगळ्या ब्रीडच्या ॲनिमलमध्ये क्रॉसेस केले जातात तेव्हा त्याला आउटब्रीडिंग असं म्हटलं जातं. सो इनब्रीडिंगचे पॉईंट्स आपण पाहणार आहोत. सो बघा, इनब्रीडिंग रिफर्स टू मेटिंग ऑफ मोर क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल विदिन द सेम ब्रीड फॉर 4 to 6 जनरेशन. सो याच्यामध्ये हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. इनब्रीडिंग रिफर्स टू मेटिंग ऑफ मोर क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल, जास्त क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल्स विदिन सेम ब्रीड, एकाच ब्रीडचे इंडिव्हिज्युअल असले पाहिजेत आणि 4 ते 6 जनरेशनपर्यंत त्यांच्यामध्ये ब्रीडिंग करायचं आहे. म्हणजे बघा, इनब्रीडिंग करत असताना जे इंडिव्हिज्युअल तुम्ही सिलेक्ट करताय, 2 मेल आणि फिमेल, तर ते दोन्हीही मेल आणि फिमेल एकाच ब्रीडचे असले पाहिजेत. नेक्स्ट, ते मेल आणि फिमेल एकमेकांशी क्लोजली रिलेटेड असले पाहिजेत आणि 4 ते 6 जनरेशनपर्यंत यांच्यामध्ये आपल्याला ब्रीडिंग करायचं आहे. याला आपण इनब्रीडिंग असं म्हणतो. द ब्रीडिंग स्ट्रॅटेजी इज ॲज फॉलोज. सुपिरियर मेल अँड सुपिरियर फिमेल ऑफ सेम ब्रीड आर आयडेंटिफाईड अँड मेटेड इन पेअर. सो स्ट्रॅटेजी काय आहे ब्रीडिंगची, काय काय केलं जातं? सो सगळ्यात फर्स्ट, सुपिरियर मेल आणि सुपिरियर फिमेल एकाच ब्रीडचे सिलेक्ट केले जातात. सो सुपिरियर मेल कोणाला म्हणायचं आणि सुपिरियर फिमेल कोणाला म्हटलं जातं तर ते पुढे दिलेलं आहे. सो फर्स्ट स्टेप आहे इनब्रीडिंगमधली, ते म्हणजे सुपिरियर मेल आणि सुपिरियर फिमेल एका ब्रीडचे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये मेटिंग घडवून आणायचं आहे. नेक्स्ट, द प्रोजेनी ऑब्टेन फ्रॉम सच मेटिंग आर इव्हॅल्युएटेड अँड सुपिरियर मेल अँड सुपिरियर फिमेल अमंग देम आर आयडेंटिफाईड फॉर फर्दर मेटिंग. म्हणजे काय केलं बघा, पहिल्यांदा एकाच ब्रीडचे सुपिरियर मेल आणि सुपिरियर फिमेल सिलेक्ट केले आणि त्यांच्यामध्ये मेटिंग केलं. मेटिंग केल्यानंतर जे प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंग जे मिळणार आहेत त्या ऑफस्प्रिंगमध्ये पुन्हा सुपिरियर मेल कोण आहे आणि सुपिरियर फिमेल कोण आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये पुन्हा मेटिंग करायचं आहे. सो यावेळी आपल्याला 4 ते 6 जनरेशनपर्यंत यांच्यामध्ये मेटिंग करायचं आहे. सो सुपिरियर फिमेल कोणाला म्हणायचं? सुपिरियर फिमेल इन द केस ऑफ कॅटल इज द काव ऑर बफेलो दॅट प्रोड्युसेस मोर मिल्क पर लॅक्टेशन. सुपिरियर फिमेल तिलाच म्हटलं जातं जी प्रत्येक लॅक्टेशनमध्ये, प्रत्येक वेळी जेव्हा दूध काढलं जातं तेव्हा जास्तीत जास्त मिल्क देते. तर त्या फिमेलला, त्या काऊ आणि बफेलो फिमेलला सुपिरियर फिमेल असं म्हटलं जातं. आणि सुपिरियर मेल कोणाला म्हटलं जातं? ऑन दी अदर हँड, सुपिरियर मेल इज द बुल विच गिव्ह राईज टू सुपिरियर प्रोजेनी. सुपिरियर मेल तोच जो सुपिरियर प्रोजेनी देतो किंवा चांगल्या सुपिरियर ऑफस्प्रिंगना जन्म देतो, त्या ऑर्गॅनिझमला सुपिरियर मेल असं म्हटलं जातं. सो इनब्रीडिंगमधले क्रायटेरिया लक्षात आले का बघा? पहिल्यांदा इनब्रीडिंग करताना ज्या 2 ऑर्गॅनिझममध्ये केलं जातं ते एकाच ब्रीडचे असले पाहिजेत. सेकंड थिंग, ते क्लोजली रिलेटेड असले पाहिजेत पॅरेंट्सकडून. थर्ड थिंग, ह्यांच्यामध्ये ब्रीडिंग जे आहे ते 4 ते 6 जनरेशनपर्यंत केलं जातं. नेक्स्ट,
पहिल्यांदा सुपिरियर मेल आणि फिमेल ब्रीडमधला आयडेंटिफाय केला जातो, त्यांच्यामध्ये मेटिंग केलं जातं. त्यानंतर जी प्रोजेनी मिळते तिच्यामध्ये पुन्हा किंवा त्यांचे जे ऑफस्प्रिंग मिळत आहेत त्यांच्यामधले पुन्हा सुपिरियर मेल आणि फिमेल सिलेक्ट केले जातात आणि त्यांच्यामध्ये पुन्हा मेटिंग केलं जातं. सो अशा वेळी आपल्याला किती जनरेशनपर्यंत करायचं आहे, तर 4 ते 6 जनरेशनपर्यंत हे आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट बघा, सुपिरियर मेल कोणाला म्हणायचं आणि सुपिरियर फिमेल कोणाला म्हणायचं. तर सुपिरियर फिमेल जी पर लॅक्टेशन जास्तीत जास्त मिल्क देते तिला म्हटलं जातं सुपिरियर फिमेल कॅटल्समध्ये. आणि सुपिरियर मेल कोणाला म्हटलं जातं, तर जो सुपिरियर प्रोजेनी देतो ॲज कम्पेअर्ड टू अदर मेल्स. बाकीच्या मेलपेक्षा जो जास्तीत जास्त चांगली प्रोजेनी जन्माला घालतो त्या मेलला सुपिरियर मेल असं म्हटलं जातं. ओके, आता या इनब्रीडिंगनी काय होणार आहे बघा. ट्राय टू रिकलेक्ट द होमोझायगस प्युअर लाईन डेव्हलप बाय मेंडेल ॲज डिस्कस्ड इन चॅप्टर 5. अ सिमिलर स्ट्रॅटेजी इज यूज्ड फॉर डेव्हलपिंग प्युअर लाईन इन कॅटल ॲज वॉज यूज्ड इन केस ऑफ पीज. इनब्रीडिंग इन्क्रीजेस होमोझायगोसिटी. इनब्रीडिंग करण्यामुळे होमोझायगोसिटी इन्क्रीज होते. सो होमोझायगस जीन कोणाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे. सो इनब्रीडिंग करत जर राहिलो तर होमोझायगस जीन जे ते जास्तीत जास्त पुढे डेव्हलप होतात पुढच्या जनरेशनमध्ये. Thus, inbreeding is necessary if we want to evolve pure line in any animal. सो कोणत्याही ॲनिमलमध्ये जर प्युअर लाईन डेव्हलप करायची असेल, होमोझायगोसिटी जर डेव्हलप करायची असेल तर इनब्रीडिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, thus inbreeding is necessary if we want to evolve any pure line in any animal. Inbreeding exposes harmful recessive gene that are eliminated by selection. इनब्रीडिंग करताना हार्मफुल जीन जे आहेत ते एक्सपोज होतात आणि सिलेक्शननी म्हणजे ज्या ज्या ॲनिमलमध्ये हार्मफुल जीन एक्सपोज झालेत ते ॲनिमल सिलेक्ट करून आपण याच्या इनब्रीडिंगच्या प्रोसेसमधून आपण बाजूला काढू शकतो. नेक्स्ट बघा, इट ऑल्सो हेल्प इन ॲक्युम्युलेशन ऑफ सुपिरियर जीन अँड एलिमिनेशन ऑफ लेस डिझायरेबल जीन. इनब्रीडिंग करत राहिल्यामुळे सुपिरियर जीन जास्तीत जास्त ॲक्युम्युलेट होतात आणि म्हणजे जे जीन आपल्याला नको आहेत ते जीन याच्यामधून एलिमिनेट होतात. सो इनब्रीडिंग करण्याचे फायदे सांगितलेले आहेत. फर्स्ट, इनब्रीडिंगने होमोझायगोसिटी डेव्हलप होते. सेकंड थिंग, जर आपल्याला प्युअर लाईन इव्हॉल्व करायची असेल तर इनब्रीडिंग करणं गरजेचं असतं. थर्ड, इनब्रीडिंग करण्याने हार्मफुल जीन जे आहेत ते एक्सप्रेस होतात आणि सिलेक्शनने आपण ते बाजूला काढू शकतो किंवा रेसेसिव्ह जीन एक्सप्रेस होतात आणि सिलेक्शनने बाजूला काढता येतात. त्यानंतर इनब्रीडिंगमुळे सुपिरियर जीन जास्तीत जास्त ॲक्युम्युलेट होतात, डिझायरेबल जीन जास्तीत जास्त ॲक्युम्युलेट होतात आणि लेस डिझायरेबल जीन जे आहेत ते बाजूला होतात. देअरफॉर दिस ॲप्रोच वेअर देअर इज सिलेक्शन ॲट ईच स्टेप increases the productivity of inbreed population. However, continued inbreeding, especially close inbreeding, usually reduces fertility and even productivity. This is called inbreeding depression. So हे जे दिलेलं आहे इनब्रीडिंग डिप्रेशन, सो या इनब्रीडिंग डिप्रेशनवरती क्वेश्चन असतो. सो इनब्रीडिंग डिप्रेशन कशाला म्हणायचं, कंटिन्यू जर इनब्रीडिंग करत राहिलं तर याच्यामुळे क्लोज इनब्रीडिंगमध्ये फर्टिलिटी जी आहे ऑर्गॅनिझमची कमी होते किंवा नेक्स्ट जे ऑर्गॅनिझम तयार होतात, ऑफस्प्रिंग जे तयार होतात ते इनफर्टाईल होतात आणि प्रोडक्टिव्हिटीसुद्धा त्याच्यामध्ये कमी होते. तर हे जे 2 लॉस होत आहेत त्याच्यामध्ये, एक ऑर्गॅनिझम इनफर्टाईल होतो आणि 2 प्रोडक्टिव्हिटी कमी होते. तर याला इनब्रीडिंग डिप्रेशन असं म्हटलं जातं. व्हेनेवर दिस बिकम अ प्रॉब्लेम, सिलेक्टेड ॲनिमल ऑफ द ब्रीडिंग पॉप्युलेशन शुड बी मेटेड. Whenever this become a problem, selected animal of breeding population should be mated. आता नेक्स्ट आपण बघूयात, पण सध्या इथपर्यंत तुम्ही काय पाहिलं, ब्रीड म्हणजे काय, ब्रीडिंगचे 2 टाईप सांगितले, इनब्रीडिंग आणि आउटब्रीडिंग. इनब्रीडिंग कशाला म्हटलं जातं, तर क्लोजली एकाच ब्रीडच्या ऑर्गॅनिझममध्ये जर ब्रीड केलं तर इनब्रीडिंग आणि वेगवेगळ्या ब्रीडच्या ऑर्गॅनिझममध्ये जर ब्रीडिंग केलं तर त्याला आउटब्रीडिंग असं म्हटलं जातं. इनब्रीडिंगमध्ये आपण जास्त क्लोजली रिलेटेड ॲनिमलमध्ये एकाच ब्रीडच्या ॲनिमलमध्ये, सो कंडिशन नीट आहे का, एकाच ब्रीडचे ॲनिमल असले पाहिजेत, क्लोजली रिलेटेड असले पाहिजेत आणि ब्रीडिंग 4 ते 6 जनरेशनपर्यंत करत राहायचं आहे, त्याला आपण इनब्रीडिंग असं म्हणतो. इनब्रीडिंगच्या स्टेप्समध्ये पहिली स्टेप आहे आयडेंटिफिकेशन ऑफ सुपिरियर मेल अँड सुपिरियर फिमेल. सुपिरियर मेल आणि फिमेल सिलेक्ट करायचा. नेक्स्ट त्यांच्यामध्ये मेटिंग करायचा. जी काही प्रोजेनी आपल्याला मिळणार आहे तर ती प्रोजेनी इव्हॅल्युएट करायची किंवा जे ऑफस्प्रिंग मिळणार आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा सुपिरियर मेल आणि फिमेल सिलेक्ट करायचे, आयडेंटिफाय करायचे, त्यांच्यात पुन्हा मेटिंग करायचं.
सो असं आपल्याला किती जनरेशनपर्यंत करायचं आहे, तर 4 ते 6 जनरेशनपर्यंत. मग सुपिरियर मेल आणि फिमेल कोणाला म्हणायचं, तर सुपिरियर फिमेल ती जी पर लॅक्टेशन जास्तीत जास्त मिल्क देते, आणि सुपिरियर मेल त्याला म्हटलं जातं जो चांगली प्रोजेनी जन्माला घालतो. नेक्स्ट जे आहे ते इनब्रीडिंगचे त्यांनी काही फायदे काही तोटे दिलेले आहेत. त्यात फर्स्ट, इनब्रीडिंगमुळे होमोझायगोसिटी इन्क्रीज होते. प्युअर लाईन जर आपल्याला इव्हॉल्व करायची असेल तर इनब्रीडिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर हार्मफुल जीन किंवा रेसेसिव्ह जीन जे आहेत, हार्मफुल रेसेसिव्ह जीन ते एक्सप्रेस होतात आणि सिलेक्शनने आपण ते ऑर्गॅनिझम एलिमिनेट करू शकतो, ते जीन एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर सुपिरियर जीन जे आहेत ते जास्तीत जास्त ॲक्युम्युलेट होतात. सो हे जे आहेत हे इनब्रीडिंगचे काही फायदे आहेत. मात्र सतत जर इनब्रीडिंग करत राहिलं तर कंटिन्यू इनब्रीडिंगमुळे किंवा स्पेशली क्लोज इनब्रीडिंगमध्ये ऑर्गॅनिझमची फर्टिलिटी जी आहे ती कमी होते. त्याची फर्टिलिटी कधीकधी पूर्णतः जाते आणि त्याची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा कधीकधी कमी होऊ शकते. याला इनब्रीडिंग डिप्रेशन असं म्हटलं जातं. सो सगळ्यांना इनब्रीडिंग डिप्रेशन समजलं का बघा, कारण हा पॉईंट विचारला जातो, इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे काय. सो कंटिन्यू इनब्रीडिंगमुळे ऑर्गॅनिझम इनफर्टाईल होणं किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होणं, याला इनब्रीडिंग डिप्रेशन असं म्हटलं जातं. तर असा प्रॉब्लेम आल्यानंतर आपण काय करू शकतो. सो बघा, व्हेनेवर दिस बिकम अ प्रॉब्लेम, सिलेक्टेड ॲनिमल ऑफ ब्रीडिंग पॉप्युलेशन शुड बी मेटेड विथ अनरिलेटेड सुपेरियर ॲनिमल ऑफ सेम ब्रीड. दिस युजली हेल्प टू रिस्टोर फर्टिलिटी अँड इल्ड. जेव्हा इनब्रीडिंग डिप्रेशन हा प्रॉब्लेम येतो तेव्हा जो ऑर्गॅनिझम इनफर्टाईल झाला आहे, ज्याची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे, त्या ऑर्गॅनिझमचं त्याच ब्रीडच्या अनरिलेटेड सुपिरियर ॲनिमलबरोबर त्याचं मेटिंग करायचं. सो इनब्रीडिंग डिप्रेशन जर झालं, इनफर्टाईल आणि लेस प्रोडक्टिव्हिटी असणारा जर ऑर्गॅनिझम तयार झाला तर हा ऑर्गॅनिझम अनरिलेटेड सुपिरियर ॲनिमलबरोबर, मात्र तो अनरिलेटेड सुपिरियर ॲनिमल त्याच ब्रीडचा असला पाहिजे, ह्याच्याबरोबर जर मेटिंग केलं तर त्याची फर्टिलिटी रिस्टोर होते, इव्हन त्याची इल्डसुद्धा रिस्टोर होते. सो आधीच्या याच्यामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशनमध्ये काय कमी झालं होतं, फर्टिलिटी आणि इल्ड. जेव्हा फर्टिलिटी आणि इल्ड कमी झालेला ॲनिमल त्याच्याच ब्रीडच्या सुपिरियर ऑर्गॅनिझमशी ब्रीड केला, मात्र ब्रीडिंग करताना जो आपण दुसरा सुपिरियर ऑर्गॅनिझम सिलेक्ट केला आहे तो अनरिलेटेड असला पाहिजे, त्याचा क्लोज रिलेटिव्ह असला नाही पाहिजे, मात्र सेम ब्रीडचा पाहिजे. असं जर केलं तर त्याची फर्टिलिटी पुन्हा रिस्टोर होते. सो दिस इज अबाउट इनब्रीडिंग. नेक्स्ट, आउटब्रीडिंग. म्हणजे इनब्रीडिंग हा फर्स्ट टाईप आपला कंप्लीट झालेला आहे. आउटब्रीडिंग कशाला म्हणायचं बघा. आउटब्रीडिंग इज द ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल. अनरिलेटेड ॲनिमल जे आहे त्यांचं जे ब्रीडिंग आहे त्याला आपण आउटब्रीडिंग असं म्हणतो. सो आउटब्रीडिंग इज द ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल विच मे बी between individual of same breed but having no common ancestor for 4 to 6 generation or between different breed or different species. सो आता आउटब्रीडिंगच्या 3 कंडिशन दिल्या. पहिली कंडिशन बघा, आउटब्रीडिंगमध्ये ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल. पहिली गोष्ट, अनरिलेटेड ॲनिमलचं आपण ब्रीडिंग करतो आहे. त्यानंतर हे जे ॲनिमल आहेत विच मे बी बिटवीन, हे जे ब्रीडिंग करतो आहे अनरिलेटेड ॲनिमलचं, तर ते ॲनिमल सेम ब्रीडचे असू शकतात, मात्र हॅविंग नो कॉमन ॲन्सिस्टर, त्यांचा कॉमन ॲन्सिस्टर आधीच्या 4 ते 6 जनरेशनपर्यंत कॉमन ॲन्सिस्टर यांचा नको. ओके, असे म्हणजे बघा, ॲनिमल अनरिलेटेड पाहिजे, मात्र सेम ब्रीडचा जरी असेल मात्र ते ऑर्गॅनिझम अनरिलेटेड असतील, म्हणजे त्यांचे ॲन्सिस्टर, त्यांचे पूर्वज कॉमन नसतील, तर यांच्यामध्ये आपण ब्रीडिंग करू शकतो. किंवा वेगवेगळ्याच ब्रीडच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग करू शकतो. इव्हन वेगवेगळ्या स्पेसिसच्या ऑर्गॅनिझममध्ये ब्रीडिंग करू शकतो. जर यापैकी कुठल्या कंडिशनमध्ये ब्रीडिंग केलं तर याला आउटब्रीडिंग असं म्हटलं जातं. सो फर्स्ट मी सांगितलं, आउटब्रीडिंगमध्ये पहिलं, आउटब्रीडिंग करताना अनरिलेटेड ॲनिमलमध्ये आउटब्रीडिंग केलं जातं. मग अनरिलेटेड ॲनिमल मे बी एकाच ब्रीडचे असू शकतात, मात्र त्यांचा ॲन्सिस्टर कॉमन नको 4 ते 6 जनरेशनपर्यंत, किंवा वेगवेगळ्या ब्रीडच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग करणं, किंवा डिफरंट स्पेसिसच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग करणं, याला आउटब्रीडिंग असं म्हटलं जातं. यानंतर नेक्स्ट आहे आउटक्रॉसिंग. आउटक्रॉसिंग कशाला म्हणायचं बघा. आता आउटब्रीडिंगच्या 3 मेथड्स आहेत किंवा 3 टाईप्स आहेत. आउटक्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग अँड इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. फर्स्ट, आउटक्रॉसिंग. आउटक्रॉसिंग म्हणजे काय बघा. दिस इज द प्रॅक्टिस ऑफ मेटिंग ऑफ ॲनिमल विदिन द सेम ब्रीड
but having no common ancestor on either side of their pedigree up to 4 to 6 generation. आउटक्रॉसिंगमध्ये त्या दोन ॲनिमलमध्ये मेटिंग केलं जातं ते सेम ब्रीडचे आहेत. ओके, सेम ब्रीडच्याच ॲनिमलमध्ये मेटिंग केलं जातं. मात्र हे जे ॲनिमल आहेत यांच्याकडे कॉमन ॲन्सिस्टर 4 ते 6 जनरेशन आधीपर्यंत त्यांचा कॉमन ॲन्सिस्टर नको, म्हणजे वेगवेगळे ॲन्सिस्टर असणारे, पूर्वज वेगवेगळे पाहिजेत. असे 2 ऑर्गॅनिझम सिलेक्ट करा. ते सेम ब्रीडचे असतील तरी चालतील, फक्त ॲन्सिस्टर कॉमन नको. कंडिशन लक्षात आली का बघा. आउटक्रॉसिंगमध्ये ऑर्गॅनिझम मे बी ऑफ सेम ब्रीड. ओके, ज्या ऑर्गॅनिझममध्ये आपण ज्या ॲनिमलमध्ये आपण मेटिंग करतो आहे ते सेम ब्रीडचे असतील, बट हॅविंग नो कॉमन ॲन्सिस्टर ऑन आयदर साईड. दोन्ही बाजूने त्यांचा, म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही बाजूने त्यांचा कॉमन ॲन्सिस्टर नाही आहे, ॲटलिस्ट 4 ते 6 जनरेशनपर्यंत. नेक्स्ट बघा, द ऑफस्प्रिंग ऑफ सच अ मेटिंग इज नोन ॲज आउटक्रॉस. याचे जे ऑफस्प्रिंग असतात यांना आउटक्रॉस म्हटलं जातं. इट इज बेस्ट ब्रीडिंग मेथड फॉर ॲनिमल दॅट आर बिलो ॲव्हरेज इन प्रोडक्टिव्हिटी इन मिल्क प्रोडक्शन, ग्रोथ रेट इन बीफ कॅटल एक्सेट्रा. सिंगल आउटक्रॉस ऑपन हेल्प टू ओव्हरकम इन ब्रीडिंग डिप्रेशन. सो पहिली तर आउटक्रॉसिंगची कंडिशन लक्षात ठेवा. आउटक्रॉसिंगमध्ये आपण त्या ॲनिमलमध्ये मेटिंग करतो जे सेम ब्रीडचे आहेत, मात्र त्या मेल आणि फिमेलचे ॲन्सिस्टर जे आहेत ते कॉमन नाही आहेत, ॲटलिस्ट 4 ते 6 जनरेशनपर्यंत. सेकंड थिंग, याचे जे ऑफस्प्रिंग मिळतात आपल्याला या ब्रीडिंगचे, यांना आउटक्रॉस असं म्हटलं जातं. नेक्स्ट, ही जी ब्रीडिंग मेथड आहे ही कोणामध्ये युजफुल आहे, तर ज्यांची प्रोडक्टिव्हिटी बिलो ॲव्हरेजच्या खाली प्रोडक्टिव्हिटी आहे, पर्टिक्युलरली मिल्क प्रोडक्शनमध्ये, तर अशा ॲनिमलचं प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी हे युजफुल ठरतात. आणि नेक्स्ट, सिंगल आउटक्रॉस, आपण मगाशी जे शिकलो इनब्रीडिंग डिप्रेशन, तर ते इनब्रीडिंग डिप्रेशन जर आपल्याला काढायचं असेल, कमी करायचं असेल, तर एक आउटक्रॉस जर केला तरी हे इनब्रीडिंग डिप्रेशन कमी होतं. मी मगाशीच सांगितलं, इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे ऑर्गॅनिझम इनफर्टाईल होणं किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होणं. आणि या कंडिशनमध्ये फर्टिलिटी वाढवण्यासाठी किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर त्या ॲनिमलचं मेटिंग त्याच्याच ब्रीडच्या दुसऱ्या ॲनिमलशी करायचं, फक्त तो ॲनिमल रिलेटेड नको. ओके, सो दिस इज अबाउट आउटक्रॉसिंग. सो आउटक्रॉसिंगमध्ये इम्पॉर्टंट वर्ड कोणते आहेत, तर फर्स्ट तुम्हाला सांगितलं मेटिंग ऑफ ॲनिमल विदिन सेम ब्रीड बट हॅविंग नो कॉमन ॲन्सिस्टर, याला अंडरलाईन करा. त्यानंतर नेक्स्ट बघा, किती जनरेशन, नेक्स्ट लाईनमध्ये महत्त्वाचं आहे, अप टू 4 to 6 जनरेशन. 4 to 6 जनरेशनपर्यंत हे मेटिंग करायचे. सो 4 to 6 जनरेशनला अंडरलाईन करा. त्यानंतर ह्या मेटिंगच्या ऑफस्प्रिंगला काय म्हटलं जातं, आउटक्रॉस. सो आउटक्रॉसला अंडरलाईन करा. त्यानंतर ही जी मेथड आहे ती कोणासाठी आहे, तर ज्यांचं प्रोडक्टिव्हिटी जी आहे, प्रोडक्टिव्हिटी जर बिलो ॲव्हरेज असेल तर त्यांच्या बाबतीत आउटक्रॉसिंग हे मेथड यूज केली जाते. आणि इनब्रीडिंग डिप्रेशन जर कमी करायचं असेल, ओव्हरकम करायचं असेल, तरीसुद्धा आउटक्रॉसिंग केलं जातं. सो हे सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. आउटब्रीडिंगमधली दुसरी मेथड आहे क्रॉस ब्रीडिंग. आउटब्रीडिंगचे 3 टाईप आहेत. फर्स्ट आउटक्रॉसिंग, सेकंड क्रॉस ब्रीडिंग आणि थर्ड इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. सो नेक्स्ट आपण पाहतो आहे क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंग काय आहे बघा. इन दिस मेथड सुपिरियर मेल ऑफ वन ब्रीड आर मेटेड विथ सुपिरियर फिमेल ऑफ अनादर ब्रीड. एका ब्रीडचा सुपिरियर मेल आणि दुसऱ्या ब्रीडची सुपिरियर फिमेल यांच्यामध्ये मेटिंग केलं जातं. क्रॉस ब्रीडिंग अलाउज द डिझायरेबल क्वालिटीज ऑफ 2 डिफरंट ब्रीड टू कंबाईन. क्रॉस ब्रीडिंगमुळे 2 डिफरंट ब्रीडच्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्या कंबाईन होतात किंवा एकत्र येतात. द प्रोजेनी हायब्रिड ॲनिमल मे देमसेल्फ बी यूज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन. सो तयार झालेला जो हायब्रिड ॲनिमल आहे तो कमर्शियल प्रोडक्शनसाठी तसा यूज करता येतो. अल्टरनेटिव्हली दे मे बी सब्जेक्टेड टू सम फॉर्म ऑफ इनब्रीडिंग अँड सिलेक्शन टू डेव्हलप न्यू स्टेबल ब्रीड दॅट मे बी सुपिरियर टू एक्झिस्टिंग ब्रीड. एक तर तुम्ही एका ब्रीडचा मेल आणि दुसऱ्या ब्रीडचा फिमेल यांच्यामध्ये ब्रीडिंग करून प्रोजेनी तयार करू शकता आणि ही प्रोजेनी प्रोडक्टिव्हिटीसाठी, कमर्शियल प्रोडक्शनसाठी तशीच यूज करू शकता. किंवा तुम्ही तो जो प्रोजेनी मिळालेला आहे त्याचं इनब्रीडिंगसुद्धा करू शकता. म्हणजे एका ब्रीडचा मेल, एका ब्रीडची फिमेल यांच्यामध्ये ब्रीडिंग करून जे ऑफस्प्रिंग मिळतील त्या ऑफस्प्रिंगमधला सुपिरियर मेल आणि सुपिरियर फिमेल
सिलेक्ट करून त्यांचं पुन्हा जर इनब्रीडिंग तुम्ही करत राहिला तर याच्यामध्ये स्टेबल ब्रीड तयार होऊ शकते, दॅट मे बी सुपिरियर टू द एक्झिस्टिंग. आत्ताच्या ब्रीडपेक्षा जी सुपिरियर आहे अशी ब्रीड तयार होऊ शकते. मेनी न्यू ॲनिमल ब्रीड हॅव बीन डेव्हलप बाय दिस अप्रोच. हिझार्डेल इज अ न्यू ब्रीड ऑफ शीप डेव्हलप इन पंजाब बाय क्रॉसिंग बिकानेरी ईव अँड मॅरिनो रॅम. सो हे जे एक्झाम्पल इथं दिलेलं आहे हे एक्झाम्पल बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारलं जातं. सो मेनी न्यू ॲनिमल ब्रीड हॅव बीन डेव्हलप बाय दिस ॲप्रोच. ह्या अप्रोचनी बरेच नवीन ॲनिमल डेव्हलप झालेले आहेत. त्यातलं एक एक्झाम्पल आहे हिझार्डेल. हे शिपची नवीन ब्रीड आहे जी पंजाबमध्ये तयार केलेली आहे या क्रॉस ब्रीडिंगने, आणि याच्यामध्ये बिकानेरी ईव आणि मॅरिनो रॅम यांच्यामध्ये क्रॉस ब्रीडिंग केलेलं आहे. सो सगळ्यांना क्रॉस ब्रीडिंग कळलं का बघा. आउट क्रॉसिंगमध्ये आपण एकाच ब्रीडचे 2 ऑर्गॅनिझममध्ये ब्रीडिंग केलं होतं, मात्र ते ऑर्गॅनिझम अनरिलेटेड होते. तर क्रॉस ब्रीडिंगमध्ये आपण 2 वेगवेगळ्या ब्रीडच्या ॲनिमलमध्ये मेटिंग केलं. त्यानंतर याच्यामध्ये जी आपल्याला प्रोजेनी मिळाली ती प्रोजेनी आपण डायरेक्ट कमर्शियल प्रोडक्शनसाठी यूज करू शकतो, किंवा ती जी प्रोजेनी आहे तिचं इनब्रीडिंगसाठी आपण यूज करू शकतो. इनब्रीडिंग करून जास्त स्टेबल नवीन ब्रीड जी आहे ती डेव्हलप करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये एक एक्झाम्पल पाहिलं हिझार्डेल. हिझार्डेल ही जी आहे नवीन शिप आहे, नवीन शिपची ब्रीड आहे जी पंजाबमध्ये डेव्हलप केली आहे, आणि याच्यामध्ये बिकानेरी ईव आणि मॅरिनो रॅम यांच्यामध्ये क्रॉस ब्रीडिंग केलेलं आहे. सो ही सेकंड मेथड झाली आपली आउट ब्रीडिंगची. थर्ड आहे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इंटरस्पेसिफिक म्हणजे 2 वेगवेगळ्या स्पेसीज. बघा आता, इन दिस मेथड मेल अँड फिमेल ॲनिमल ऑफ 2 डिफरंट बट रिलेटेड स्पेसीज. सो इथं हा वर्ड महत्त्वाचा आहे की ब्रीडिंग कोणामध्ये करणार आहात, 2 डिफरंट मात्र रिलेटेड स्पेसीज 2 वेगवेगळ्या आहेत, मात्र त्या दोन्ही स्पेसीज रिलेटेड आहेत, अशांमध्ये आपण ब्रीडिंग करणार आहोत. एक्झाम्पल सांगायचं झालं तर हॉर्स आणि डॉंकी ह्या 2 ज्या आहेत वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, पण हे दोन्ही स्पेसीज एकमेकांशी रिलेट करतात. तर हॉर्स आणि डॉंकी यांच्यामध्ये जर ब्रीडिंग केलं तर याच्यामध्ये इथं पिक्चर दिलेलं आहे बघा. तर हे म्यूलचं पिक्चर आहे. तर हा जो म्यूल आहे तो हॉर्स आणि डॉंकी ह्या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिकचं कॉम्बिनेशन आहे. सो इन्फॉर्मेशन बघा. In this method, male and female animal of 2 different related species are mated. In some cases, the progeny may combine desirable feature of both parent and may be of considerable economic value, for example, mule. याच्यामध्ये काय होतं बघा, इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशनमध्ये 2 वेगवेगळ्या स्पेसीजचे मात्र ज्या स्पेसीज रिलेटेड आहे यातल्या ऑर्गॅनिझममध्ये आपण मेटिंग केलं. या मेटिंगमध्ये कदाचित चांगले फीचर, डिझायरेबल फीचर असणारा व्हॅल्युएबल ऑर्गॅनिझम आपल्याला मिळू शकतो. ओके, तर इथे एक एक्झाम्पल म्यूलचं दिलेलं आहे. याच्यामध्ये हॉर्स आणि डॉंकी यांच्यामध्ये ब्रीडिंग केलं जातं, ज्या 2 वेगवेगळ्या मात्र रिलेटेड स्पेसीज आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, कंट्रोल ब्रीडिंग एक्सपेरिमेंट आर कॅरीड आउट यूजिंग आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आता हे जे ब्रीडिंग आहे तर हे ब्रीडिंग कॅरी आउट करताना आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जे आहे ते यूज केलं जातं. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इन्सेमिनेशन म्हणजे काय माहिती पाहिजे. इन्सेमिनेशन म्हणजे रिलीज ऑफ सीमेन. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे सीमेन फ्लूइड तयार होतं ज्याच्यामध्ये स्पर्म आणि बाकीचे लिक्विड असतात, तर ते जे सीमेन आहे ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज करणं याला इन्सेमिनेशन असं म्हटलं जातं, जे नॅचरली होतं आणि आर्टिफिशियलीसुद्धा करता येतं. मग आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय. सो कंट्रोल ब्रीडिंग एक्सपेरिमेंट कॅरी आउट करण्यासाठी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करावं लागतं. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कशासाठी, कारण आपण सिलेक्ट केलेला सुपिरियर मेल आणि सुपिरियर फिमेल यांच्यातच ब्रीडिंग किंवा मेटिंग व्हावं यासाठी सुपिरियर मेलचं सिमेन जे आहे ते सुपिरियर फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आर्टिफिशियली इनॉक्युलेट केलं जातं, इंजेक्ट केलं जातं. बघा, द सीमेन इज कलेक्टेड फ्रॉम द मेल दॅट इज चूजन ॲज अ पॅरेंट अँड इंजेक्टेड इन टू द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट ऑफ सिलेक्टेड फिमेल बाय द ब्रीडर. सो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सुपिरियर मेल आणि सुपिरियर फिमेल आपण सिलेक्ट केलेलं आहे, त्यांच्यातच मेटिंग व्हावं यासाठी सुपिरियर मेलच्या बॉडीमधून तयार झालेलं जे सिमेन आहे ते सिमेन कलेक्ट केलं जातं आणि सुपिरियर फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इंजेक्ट केलं जातं. द सीमेन मे बी यूज्ड इमिजिएटली ऑर कॅन बी फ्रोझन अँड यूज्ड ॲट लॅटर डेट. सो हे जे सीमेन आहे ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून काढून
लगेचच यूज करता येतं, फिमेलच्या बॉडीमध्ये रिलीज करता येतं, किंवा फ्रोझन स्टेटमध्ये ठेवून ते नंतर यूज करता येऊ शकतं. इट कॅन ऑल्सो बी ट्रान्सपोर्टेड इन फ्रोझन फॉर्म टू व्हेअर द फिमेल इज हाऊस्ड. याला ट्रान्सपोर्टसुद्धा करता येतं, फक्त ट्रान्सपोर्ट करताना फ्रोझन फॉर्ममध्ये केलं जातं. इन दिस वे डिझायरेबल मेटिंग आर कॅरीड. आर्टिफिशियल इनसेमिनेशन हेल्प अस ओव्हरकम सेव्हरल प्रॉब्लेम ऑफ नॉर्मल मेटिंग. ओके, आता नॉर्मल मेटिंगचे कोणते प्रॉब्लेम ओव्हरकम होतात आर्टिफिशियल इन्सेमिनेशननी ते आपण पाहणार आहोत. सो कंट्रोल ब्रीडिंग एक्सपेरिमेंटमध्ये म्हणजे आपण सिलेक्ट केलेल्या ऑर्गॅनिझममध्येच मेटिंग व्हावं यासाठी काय करतो आपण, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, तर त्यासाठी मी आधी इन्सेमिनेशन म्हणजे काय सांगितलं. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेलं जे फ्लुइड आहे त्याला सीमेन म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये स्पर्म ही सेक्स सेल असते. हे सीमेन नॅचरली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज होतं. मात्र कंट्रोल ब्रीडिंग एक्सपेरिमेंटमध्ये हे आर्टिफिशियली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इंजेक्ट केलं जातं. याला आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणतो आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे सीमेन आहे ते लगेचच यूज करता येतं, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून घेतल्या लगेचच फिमेलच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करता येतं, किंवा ते फ्रोझन कंडिशनमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, किंवा फ्रोझन कंडिशनमध्ये ते ट्रान्सपोर्टसुद्धा केलं जाऊ शकतं. ओके, तर हे जे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे याच्यामुळे कोणते प्रॉब्लेम ओव्हरकम होतात आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमुळे नॉर्मल मेटिंगचे किंवा नॅचरल मेटिंगचे ते आपण पाहणार आहोत. ऑफन द सक्सेस रेट ऑफ क्रॉसिंग मॅच्युअर मेल अँड फिमेल ॲनिमल इज फेअरली लो इवन दो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इज कॅरीड आउट. टू इम्प्रूव्ह चान्सेस. ओके, सो सक्सेस रेट जो आहे तो क्रॉसिंग ऑफन द सक्सेस रेट ऑफ क्रॉसिंग मॅच्युअर मेल अँड फिमेल ॲनिमल इज फेअरली लो इवन दो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इज कॅरीड आउट. सो आधीचं जे सांगितलं आहे की आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमुळे कोणते प्रॉब्लेम ओव्हरकम होतात हे तुम्हाला फाईंड करायला सांगितलेलं आहे. जसं की आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमुळे सक्सेसफुली स्पर्म रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज केले जातात, किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सक्सेसफुली ते यूज होतात. याशिवाय दुसऱ्या ॲनिमलचे सीमेन तिथे रिलीज होणार नाही याची गॅरंटी असते. सो यासारखे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर ते म्हणतात की सक्सेस रेट जो आहे क्रॉसिंगचा शक्यतो कमी असतो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं तरी. टू इम्प्रूव्ह चान्सेस ऑफ सक्सेसफुल प्रोडक्शन ऑफ हायब्रिड अदर मीन आर यूज्ड मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी MOET. सो मुलांना पहिलं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन लक्षात घ्या जे ब्रीडिंगच्या एक्सपेरिमेंटमध्ये यूज केलं जातं. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे आर्टिफिशियली इंजेक्शनच्या मदतीनं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं सीमेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज करणं. आता दुसरी जे टेक्निक दिलेली आहे ते आहे MOET. याच्यावरती क्वेश्चन असतो. MOET म्हणजे काय, तर मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. हा फुल फॉर्म नीट लक्षात ठेवा, या पॉईंटला अंडरलाईन करा. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असणार आहे मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. ओके, मग यात काय होतं बघा, इज वन सच प्रोग्राम फॉर हर्ड इम्प्रूव्हमेंट. इन दिस मेथड अ काव इज ॲडमिनिस्टर्ड विथ हार्मोन विथ FSH लाईक ॲक्टिव्हिटी. आता या मेथडमध्ये काय केलं जातं बघा, आता FSH हे हार्मोन तुम्हाला झालेले नाही आहेत अजून, मात्र जेव्हा होतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण मी आत्ता त्यांचे फंक्शन सांगते आहे. तर जी फिमेल काऊ असते तर त्या फिमेल काऊमध्ये FSH सारखे हार्मोन, FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे हार्मोन जे आहेत ते इंजेक्ट केले जातात. ह्या हार्मोनमुळे फॉलिक्युलर मॅच्युरेशन किंवा एग जो मॅच्युअर होतो आहे काऊच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तर ते एग जास्त मॅच्युअर होतात. त्यासाठी आर्टिफिशियली FSH जे आहे ते इंजेक्ट केलं. सो आपण MOET हे टेक्निक शिकतो आहे, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. या प्रोग्राममध्ये काय केलं जातं तर काऊमध्ये पहिल्यांदा FSH लाईक हार्मोन जो आहे तो इंट्रोड्यूस केला, ज्याच्यामुळे फॉलिक्युलर मॅच्युरेशन आणि सुपर ओव्ह्युलेशन झालं. म्हणजे जास्तीत जास्त फॉलिक्युल मॅच्युअर झाले. नॉर्मली एकच एक डेव्हलप होतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. ह्या FSH ॲडमिनिस्टर केल्यामुळे जास्तीत जास्त एग जे आहेत ते डेव्हलप झाले, ज्याला सुपर ओव्ह्युलेशन असं म्हणतात. सो इन्स्टेड 1 एग पर सायकल, म्हणजे एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एकच एग डेव्हलप होतो. मात्र जर FSH त्या फिमेलला इंजेक्ट केलं, FSH हा हार्मोन फिमेलच्या बॉडीमध्ये जर इंजेक्ट केला फिमेल काऊच्या, तर जास्त ओव्ह्युलेशन होतं, जास्तीत जास्त एग जे आहेत ते डेव्हलप होतात.
त्यानंतर नेक्स्ट प्रोड्युसेस 6 to 8 एग. पर सायकल एकच एग तयार होत होतं, मात्र FSH ॲडमिनिस्टर केल्यामुळे 6 to 8 एग तयार झाले. द ॲनिमल इज आयदर मेटेड विथ ॲन इलाइड बुल ऑर आर्टिफिशियली इन्सेमिनेटेड. आता ही जी काऊ आहे, ह्या काऊमध्ये इलाइड बुल बरोबर म्हणजे सुपिरियर मेल बरोबर मेटिंग केलं जातं किंवा आर्टिफिशियली सिमेन जे आहे ते इंजेक्ट केलं जातं. सो पहिल्यांदा काय केलं पुन्हा एकदा सांगते, आपण MOET शिकतो आहे, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर. मल्टिपल म्हणजे मेनी, ओव्ह्युलेशन म्हणजे एग रिलीज होणं, सो बरेच एग तयार होणं आणि एम्ब्रियो ट्रान्सफर करणं. आता सगळ्यात पहिलं काय केलं, काऊच्या बॉडीमध्ये FSH ॲडमिनिस्टर केलं, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त एका सायकलमध्ये एकच एग जे आहे ते मॅच्युअर होत होतं. FSHमुळे 6 ते 8 एग जे आहेत ते मॅच्युअर झाले. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे फिमेल काऊ आहे ती इलाइड बुल बरोबर तिचं मेटिंग केलं किंवा आर्टिफिशियली सिमेन इंजेक्ट केला. फर्टिलाइज्ड एग ॲट 8 to 32 सेल स्टेज, 8 ते 32 सेल स्टेजचे जे फर्टिलाइज्ड एग आहेत ते एग रिकवर केले. म्हणजे बघा, जेव्हा 6 ते 8 एग तयार झाले फिमेल काऊमध्ये आणि या प्रत्येक एगचं मेलमध्ये तयार होणाऱ्या स्पर्म बरोबर फर्टिलायझेशन झालं, तर आता फर्टिलाइज्ड एग तयार झाला, ज्याला आपण झायगोट म्हणतो. म्हणजे फिमेलमधला एग आणि मेलमधला स्पर्म फ्यूज होऊन काय तयार झाला, झायगोट. हा झायगोट रिडिवाईड होतो आणि बऱ्याच सेल तयार होतात. तर या सेलमध्ये 8 ते 32 सेलची जी स्टेज असते, जेव्हा कमीत कमी 8 किंवा जास्तीत जास्त 32 सेल जेव्हा तयार होतात, तेव्हा ते नॉन सर्जिकली त्या फिमेलच्या युटेरसमधून काढून घेतले जातात आणि दुसरी एखादी फिमेल, जिला सरोगेट मदर म्हटलं जातं, तर तिच्या युटेरसमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात. सो मुलांनो, काय काय केलं हे लक्षात आलं का बघा. सगळ्यात फर्स्ट फिमेल काऊमध्ये FSH ॲडमिनिस्टर केलं. FSHमुळे एका सायकलला नॉर्मली एक एग तयार होतो, तो FSHमुळे 6 ते 8 एग तयार झाले, याला सुपर ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर या काऊच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियली सिमेन इंजेक्ट केलं किंवा तिचं मेटिंग इलाइड बुल बरोबर केलं. आर्टिफिशियली सिमेन इंजेक्ट केल्यानंतर एग आणि स्पर्म फ्यूज झाले आणि झायगोट तयार झाला. हा झायगोट रिडिवाईड होऊन सेलचा मास तयार होतो. सो कमीत कमी 8 ते 32 सेलची जेव्हा स्टेज येते, तेव्हा ती स्टेज जी आहे ती नॉन सर्जिकली रिमूव्ह केली जाते, तो एम्ब्रिओ, आणि दुसऱ्या सरोगेट मदरमध्ये ट्रान्सफर केला जातो. सो आपल्या टेक्निकचं नेम आहे MOET, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर. मल्टिपल ओव्ह्युलेशन झालं म्हणजे जास्त एग डेव्हलप झाले आणि जे एम्ब्रिओ याच्यामध्ये तयार होत आहेत 8 ते 32 सेलचे जे एम्ब्रिओ आहेत, हे एम्ब्रिओ आपण सरोगेट मदरमध्ये ट्रान्सफर करतो आहे. सो एम्ब्रिओ ट्रान्सफर. ओके. द जेनेटिक मदर इज अवेलेबल फॉर अनदर राऊंड ऑफ सुपर ओव्ह्युलेशन. ह्याच्यामुळे फायदा काय झाला, तर ज्या काऊच्या बॉडीमध्ये एग तयार झाले 6 ते 8 आणि ज्याच्यामध्ये एम्ब्रिओ तयार करून घेतले आपण, तिच्या बॉडीमधले एम्ब्रिओ काढून घेतल्यानंतर ती जी मदर आहे ती पुढच्या ओव्ह्युलेशनच्या सायकलसाठी तयार झाली. रिझन तुम्हाला माहिती नाही आहे, तर मी रिझन सांगते. जेव्हा कुठल्याही मदरच्या युटेरसमध्ये फिटस डेव्हलप होत असतं किंवा एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो, तेव्हा त्या मदरच्या ओव्हरीमध्ये नवीन एग जे आहेत ते तयार होत नाहीत. त्यामुळे या काऊच्या बॉडीमधले एम्ब्रिओ 8 ते 32 सेलचा स्टेजचा एम्ब्रिओ काढून दुसऱ्या मदरच्या युटेरसमध्ये ट्रान्सप्लांट केल्यामुळे ती जी काऊ आहे सुपिरियर कॅरेक्टर असणारी, ती काऊ दुसऱ्या ओव्ह्युलेशनच्या राऊंडसाठी तयार झाली, जेणेकरून पुन्हा तुम्ही FSH ॲडमिनिस्टर करू शकता आणि जास्तीत जास्त एग तयार करू शकता. तीच काऊ का तिच्यामध्ये जास्त एग का तयार करायचे आहेत, कारण तिच्याकडे सुपिरियर कॅरेक्टर आहे म्हणून. ओके. द जेनेटिक मदर इज अवेलेबल फॉर अनदर राऊंड ऑफ सुपर ओव्ह्युलेशन. जेनेटिक मदर म्हणजे जिच्यामध्ये एग तयार होत आहेत ती काऊ. दिस टेक्नॉलॉजी हॅज बीन डेमॉन्स्ट्रेटेड फॉर कॅटल, शीप, रॅबिट, बफेलो, मेयर्स एक्सेट्रा. यांच्यामध्ये ही जी मेथड आहे ती यूज केली जाते. हाय मिल्क इल्डिंग ब्रीड ऑफ फिमेल अँड हाय क्वालिटी मीट इल्डिंग बुल हॅव बीन ब्रेड सक्सेसफुली टू इन्क्रीज हर्ड साईज इन शॉर्ट टाईम. सो या मेथडनी हाय मिल्क इल्डिंग ब्रीड ज्या आहेत फिमेलच्या त्या तयार केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट हाय क्वालिटी मीट इल्डिंग बुल जे आहेत ते सुद्धा सक्सेसफुली तयार केलेले आहेत. सो आपण याच्यामध्ये आपण टेक्निक पाहत होतो आणि या टेक्निकमध्ये आधी आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन काय आहे ते शिकलो आणि त्यानंतर MOET
मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर. ह्याचा शॉर्ट नोट तयार करताना तुम्ही असं करू शकता, सुपिरियर फिमेल किंवा काऊ. सेकंड त्याच्याखाली ॲरो करून लिहायचा FSH इज ॲडमिनिस्टर. त्याच्याखाली लिहायचं 6 to 8 एग जे आहेत ते मॅच्युअर झाले पर सायकल. नेक्स्ट मेटिंग विथ इलाइट बुल ऑर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. नेक्स्ट फर्टिलाइज्ड एग किंवा झायगोट लिहायचा. त्यानंतर 8 to 32 सेल स्टेजचा एम्ब्रिओ आणि हा सर्जिकली रिमूव्ह करून सरोगेट मदरमध्ये ट्रान्सफर केला. आणि पहिली जी काऊ आहे किंवा जिच्या बॉडीमध्ये 6 to 8 एग तयार झालेले ती पुन्हा नेक्स्ट ओव्ह्युलेशनच्या राऊंडसाठी तयार झाली. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कोणामध्ये यूज केली जाते? कॅटल, शीप, रॅबिट, बफेलो, मेयर यांच्यामध्ये. आणि या टेक्निकने हाय मिल्क इल्डिंग फिमेल आणि जास्त मीठ देणारे जे बुल्स आहेत ते याच्यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत सक्सेसफुली. सो दिस इज अबाउट दॅट टेक्निक. सो आज आपण हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट पहिला ॲनिमल हजबंडरीमधला, तो म्हणजे ॲनिमल ब्रीडिंग, ज्याच्यामध्ये इनब्रीडिंग आणि आउटब्रीडिंग. इनब्रीडिंग एकाच ब्रीडच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग करणं आणि आउटब्रीडिंग वेगवेगळ्या ब्रीडच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग करणं. आउटब्रीडिंगमध्ये 3 मेथड आहेत: आउटक्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग आणि इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. आउटक्रॉसिंग 2 वेगवेगळ्या ब्रीडच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग केलं जातं. क्रॉस ब्रीडिंग 2 वेगवेगळ्या आउट क्रॉसिंगमध्ये एकाच ब्रीडच्या मात्र अनरिलेटेड ॲनिमलमध्ये ब्रीडिंग केलं जातं. क्रॉस ब्रीडिंगमध्ये 2 वेगवेगळ्या ब्रीडच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग केलं जातं. आणि इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशनमध्ये वेगवेगळ्या स्पेसिसच्या ॲनिमलमध्ये ब्रीडिंग केलं जातं. त्यानंतर कंट्रोल ब्रीडिंग एक्सपेरिमेंटमध्ये 2 टेक्निक इथं आपण शिकलो. एक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि 2 मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्निक. सो हे पॉईंट याच्यामधले महत्त्वाचे आहेत. यातल्या सगळ्या पॉईंटवरती क्वेश्चन असू शकतो आणि जे एक्झाम्पल दिलेले आहेत तेही याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हायब्रिडायझेशन किंवा ब्रीडिंगचे टेक्निक स्टडी केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बी कीपिंग आणि फिशरी हे 2 पॉईंट स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.